नमस्कार मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की ज्ञानाचा अथांग महासागरच नजरेसमोर येतो। बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये असं व्यक्तिमत्व होऊन गेलं की ज्या व्यक्तिमत्वानं दीनदलित समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं, त्यांना स्वतःच्या पायावर या ठिकाणी उभं केलं आणि विशेष म्हणजे त्यांच्याच प्रयत्नामुळे आज हा दबलेला पिचलेला समाज हा ताठवानं स्वाभिमानाचं जीवन या देशामध्ये या ठिकाणी जगत आहे। बाबासाहेब आंबेडकरांकडे विविध प्रकारचं व्यक्तिमत्व होतं, जसं की बाबासाहेब आंबेडकर एक राजनीतिज्ञ होते, बाबासाहेब आंबेडकर एक समाजशास्त्रज्ञ होते, बाबासाहेब आंबेडकर एक मोठे अर्थतज्ञ या ठिकाणी होते, बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माणकर्ते या ठिकाणी होते। हे जरी असलं तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वातला सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण आयुष्यभर एक विद्यार्थी म्हणून या ठिकाणी राहिलेले आहेत आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातला अजून एक महत्त्वाचा पैलू म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे या ठिकाणी विद्येचे भोक्ते होते असं देखील या ठिकाणी म्हणावं लागेल। बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संपूर्ण उभ्या आयुष्यामध्ये सुमारे 25,000 पुस्तकांची स्वतःची लायब्ररी त्यांनी जतन केली ठेवली होती आणि खूप सारे ग्रंथांची निर्मिती देखील त्यांनी आपल्या जीवित कालखंडामध्ये या ठिकाणी केल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। लक्षात घ्या, एवढा मोठा ज्ञानी व्यक्ती ज्यानं या देशाच्या बाहेर जाऊन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी असेल, कोलंबिया युनिव्हर्सिटी या ठिकाणी असेल किंवा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या ठिकाणी असेल, तर यांसारख्या भल्या मोठमोठ्या विद्यापीठांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं। बाबासाहेब आंबेडकरांकडे MA ची पदवी होती, MA इकॉनॉमी, MA इन हिस्ट्री, MA इन सोशियोलॉजी, MA इन पॉलिटिकल सायन्स, MA इन अँथ्रोपॉलॉजी यांसारख्या पदव्या बाबासाहेब आंबेडकरांकडे राहिल्या। बाबासाहेब आंबेडकरांनी MA नंतर PhD चं या ठिकाणी शिक्षण घेतलं, बाबासाहेबांनी MA PhD केली, त्याचबरोबर त्यांनी MSc, DSc, LLD आणि बाराट लॉ यांसारख्या महत्त्वाच्या पदव्या बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवित कालखंडामध्ये प्राप्त केलेल्या आहेत असं एकंदरीत दिसून येतं। लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांकडे अशी एक पदवी होती की जी पदवी ही देशभरामध्ये आजपर्यंत कोणत्याही व्यक्तीने या ठिकाणी मिळवली नाही, ती म्हणजे डॉक्टर इन ऑल सायन्स। तर ऑल सायन्स मध्ये पदवी डॉक्टरेटची मिळवणारे बाबासाहेब आंबेडकर हे या देशामध्ये नव्हे तर या जगामध्ये एकमेव व्यक्ती या ठिकाणी आहे। हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। मित्रांनो, आज आपण अशा महत्त्वाच्या व्यक्तीवर या प्रकारचं एक लेक्चर्स करणार आहे की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिशा दर्शवण्यासाठी त्यांच्या जीवित कालखंडामध्ये जे महत्त्वाचे ग्रंथ लिहिले त्या ग्रंथांवर आज आपण इथे या ठिकाणी काम करणार आहोत। या लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल एक व्यक्ती त्याच्या संपूर्ण जीवित कालखंडामध्ये सामाजिक आंदोलन उभारतो, राजकीय आंदोलन या ठिकाणी उभारतो, राजकीय संघर्ष करतो, राजकीय लढा देतो, आपल्या समाजाला वरती आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संघर्ष या ठिकाणी करतो। मात्र तोच व्यक्ती त्या संपूर्ण कालखंडामध्ये हजारोच्या लाखोच्या संख्येने पुस्तकं देखील वाचतो आणि खूप सारी पुस्तकांची रचना देखील या ठिकाणी करतो, खूप सारे ग्रंथ देखील या ठिकाणी लिहितो। तर आज बाबासाहेब आंबेडकरांचं हे व्यक्तिमत्व जे आहे ते थोडंसं नजरेसमोर आणण्याचा प्रयत्न करू। बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवित कालखंडामध्ये जी पण काही महत्त्वाची ग्रंथ लिहिली त्या ग्रंथांची माहिती घेऊया आणि त्या ग्रंथांमध्ये काय काय महत्त्वाच्या बाबी आहेत त्यावर देखील आपण इथे या ठिकाणी चर्चा करूया। तेव्हा सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन। लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकर जर आपण पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल की कोलंबिया विद्यापीठामध्ये MA ची पदवी या ठिकाणी घेतली। लक्षात घ्या, MA ची पदवी घेत असताना बाबासाहेब आंबेडकरांचा एक महत्त्वाचा या ठिकाणी विषय होता, ज्या विषयाचं नाव आहे प्राचीन भारताचा व्यापार, एन्शंट इंडियन कॉमर्स। या महत्त्वाच्या या प्रकारचा एक ग्रंथ त्यांनी या ठिकाणी लिहिला किंवा या प्रकारचा एक प्रबंध त्यांनी या ठिकाणी लिहिला आणि त्या प्रबंधाद्वारे बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी MA ची पदवी या ठिकाणी मिळाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। लक्षात घ्या मित्रांनो, याच पदवीचं किंवा याच ग्रंथाचं रूपांतर पुढे जाऊन एका पुस्तकामध्ये या ठिकाणी पाहायला भेटलं, ज्या पुस्तकाचं नाव या ठिकाणी होतं की ॲडमिनिशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी। लक्षात घ्या, तर याच प्रकारे प्राचीन भारताचा व्यापार या ग्रंथाचंच पुढे जाऊन किंवा या प्रबंधाचंच पुढे जाऊन पुस्तक रूपामध्ये हा ग्रंथ या ठिकाणी बनला, ज्या पुस्तकाचं नाव होतं ॲडमिशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी। हे या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी
भारतातील जाती, तिची रचना, तिची उत्पत्ती आणि त्याचबरोबर विकास या प्रकारे एक महत्वाचा ग्रंथ तो देखील या ठिकाणी लिहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. वास्तविकता कोलंबिया विद्यापीठामध्ये आपलं MA आणि PhDचं शिक्षण पूर्ण करत असतानाच बाबासाहेब आंबेडकरांना तिथं एक प्रबंध सादर करावा लागला. त्याच प्रबंधाचं नाव आहे कास्ट इन इंडिया. त्या प्रबंधाचं नाव आहे कास्ट इन इंडिया, देअर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट. तर या प्रकारचा हा एक महत्वाचा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी लिहिलेला आहे. भारतातील जाती ज्या आहेत तर त्या जातीची रचना, उत्पत्ती कशी झाली, तिची रचना नेमकी कसा आहे आणि त्याचबरोबर तिचा विकास कशा पद्धतीने झाला यावर महत्वाचं शोध निबंध बाबासाहेब आंबेडकरांनी इथे या ठिकाणी लिहिल्याचं एकंदरीत त्या ठिकाणी दिसून येतं. लक्षात घ्या, 9 मे 1916ला कोलंबिया विद्यापीठामध्ये प्राध्यापक A गोल्डन वायझर, तर A गोल्डन वायझर यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रकारे मानववंशशास्त्राशी संबंधित असणारा हा एक महत्वाचा शोध निबंध सादर केलेला आहे. चर्चासत्रामध्ये हा एक शोध निबंध सादर केलेला आहे ज्याचं नाव आहे भारतातील जाती, इंग्रजीमध्ये ज्याला कास्ट इन इंडिया या नावाने या ठिकाणी संबोधलं जातं. याचबरोबर आपण पाहू शकतो की बाबासाहेब आंबेडकरांनी PhD देखील याच कोलंबिया विद्यापीठामध्ये या ठिकाणी केली. बघा, ज्या MA आणि PhD साठी 7 वर्ष लागतात ते सगळे बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ 3च वर्षामध्ये MA आणि PhDचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. तर PhD साठी बाबासाहेब आंबेडकरांचा कोणता विषय होता, तर त्यापैकी एक आहे इथं म्हटलं गेलेले राष्ट्रीय लाभांश, एक ऐतिहासिक आणि विश्लेषणात्मक अभ्यास. तर राष्ट्रीय लाभांश एक ऐतिहासिक आणि विश्लेषणात्मक अभ्यास या टॉपिकवर बाबासाहेब आंबेडकरांनी PhD या ठिकाणी मिळवलेली आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, अ हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी या प्रकारचा PhDचा प्रबंध हा बाबासाहेब आंबेडकरांचा होता. कोलंबिया विद्यापीठात हा प्रबंध बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी सादर केला होता असं एकंदर दिसतं. याच नंतर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला माहिती आहे की लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीमध्ये या ठिकाणी प्रवेश घेतात. लक्षात घ्या, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीमध्ये प्रवेश घेत असताना बाबासाहेब आंबेडकरांचं PhD झाली होती म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना थेट MSc ला प्रवेश या ठिकाणी मिळाला आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी DScचं शिक्षण या ठिकाणी पूर्ण केल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर लक्षात घ्या, DSc साठी बाबासाहेब आंबेडकरांनी दी प्रॉब्लेम ऑफ रुपी म्हणजेच या ठिकाणी रुपयाची समस्या, याचा उदय आणि विकास या प्रकारचा महत्वाचा प्रबंध लिहिलेला आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. दी प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या नावाचा हा ग्रंथ जो आहे हा 1923ला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यामध्ये या ठिकाणी त्यांनी सादर केलेला आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. तर लक्षात घ्या, या ग्रंथामध्ये काय आहे, तर या ग्रंथामध्ये भारतीय चलनाची उत्क्रांतीची ऐतिहासिक मीमांसा या ठिकाणी केलेली आहे. भारतीय चलनाच्या उत्क्रांतीची मीमांसा त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. भारतासाठी आदर्श चलन पद्धती कोणती या ठिकाणी असली पाहिजे याबद्दलचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी दी प्रॉब्लेम ऑफ रुपी या माध्यमातून या ठिकाणी सादर केलेला आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. लक्षात घ्या मित्रांनो, आज आपल्या सर्वांना माहिती आहे की ती म्हणजे या ठिकाणी RBI. तर लक्षात घ्या, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी स्थापना या ठिकाणी झाली तर त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा विचार या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी या दी प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथातच या ठिकाणी मांडला होता असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. त्यावेळेचे ब्रिटनचे जगविख्यात अर्थतज्ञ होते केन्स. तर त्या केन्सला किंवा केन्सनं मांडलेल्या निष्कर्षाला बाबासाहेब आंबेडकरांनी इथं आव्हान दिलेलं होतं असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आणि भारतातील रुपया हा जगातील सर्वात महाग चलन आहे या प्रकारची भूमिका देखील बाबासाहेब आंबेडकरांनी रुपयाची समस्या या ग्रंथाच्या माध्यमातून मांडली होती असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. बाबासाहेब आंबेडकर एक मोठे अर्थशास्त्रज्ञ होते हे इथे आपण लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. लक्षात घ्या, जेव्हा नेहरू मंत्रिमंडळ या ठिकाणी बनलं, पहिलं मंत्रिमंडळ बनलं, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा या ठिकाणी होती की माझ्याकडे अर्थ विभाग या ठिकाणी असला पाहिजे. मात्र नेहरूंनी अर्थ विभाग जो आहे बाबासाहेबांना न देता त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना कायदा मंत्री बनवलं होतं. हे पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. याचबरोबर पाहायला असं भेटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्वाचा ग्रंथ या ठिकाणी लिहिला ज्याचं नाव आहे जातीचं उन्मूलन, ज्याला आपण अॅनिहिलेशन ऑफ कास्ट या नावाने या ठिकाणी संबोधतो. आता लक्षात घ्या, जातीचं उन्मूलन
जातीचा विनाश कसा होईल, जातीचा उच्छेद कसा या ठिकाणी होईल याबाबतची माहिती बाबासाहेब आंबेडकरांनी अॅनिहिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथात या ठिकाणी दिलेली आहे असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटेल। आता बघा हा ग्रंथ नेमका काय होता, ते त्याची पार्श्वभूमी काय होती त्याबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी करेन। वास्तविकता लाहोरमध्ये एक महत्वाचं मंडळ स्थापन झालेलं होतं, ज्या मंडळाचं नाव होतं जात-पात तोडक मंडळ। लक्षात घ्या, हे लाहोरमधलं जात-पात तोडक मंडळ हे भारतामध्ये असणाऱ्या जाती या निर्मूलन करण्यासाठी विविध विद्वानांना इथं आमंत्रित करत होते आणि या विद्वानांकडनं या ठिकाणी समाजामध्ये प्रबोधन या ठिकाणी घडवून जाईल अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी हे जात-पात तोडक मंडळ या ठिकाणी करत होता। या मंडळाचं एक वैशिष्ट्य असं होतं, ज्या विद्वानाला ते बोलवतील त्या विद्वानाला आधी इथं या सभेमध्ये काय विचार मांडणार आहे याबद्दल त्यांना या ठिकाणी आधीच आपले विचार लिखित स्वरूपामध्ये लिहून द्यायचे होते। हे अशा प्रकारचे नियम इथे या ठिकाणी होती। बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा इथं आमंत्रित करण्यात आलं 1935-36 दरम्यान, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना देखील त्या जात-पात तोडक मंडळानं विनंती केली होती की तुम्ही या ठिकाणी आपले विचार आधी लिखित स्वरूपामध्ये आमच्यापर्यंत मांडा आणि बाबासाहेबांनी देखील ते लिखित स्वरूपातील विचार तिथे या ठिकाणी मांडले। झालं असं की त्या जात-पात तोडक मंडळाला बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार खूपच जास्त प्रखर या ठिकाणी वाटले आणि साहजिकच बाबासाहेब आंबेडकरांचे निष्कर्ष जे होते हे तिथल्या लोकांना या ठिकाणी पचनी पडले नाही। म्हणून त्यांनी बाबासाहेबांकडे एक अट अशी ठेवली की तुम्ही तुमचे हे जे निष्कर्ष जे आहेत ते जर बदलले तर आम्ही तुम्हाला इथे या ठिकाणी आमंत्रित करू। तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी ते निष्कर्ष बदलण्यास या ठिकाणी नकार या ठिकाणी दिला आणि मग बाबासाहेब आंबेडकर त्या सभेला देखील या ठिकाणी गेले नाही। त्या जात-पात तोडक मंडळानं मग बाबासाहेब आंबेडकरांची सभाच रद्द या ठिकाणी केली। बाबासाहेबांनी तो जो विचार जात-पात मंडळासमोर या ठिकाणी मांडला होता तो विचार जो आहे तो त्यानंतर त्यांनी 1936 साली ग्रंथ रूपामध्ये या ठिकाणी मांडला आणि तो ग्रंथ प्रकाशित करण्यात आला। त्याच ग्रंथाचं नाव या ठिकाणी आहे जातीचं उन्मूलन, जातीचा उच्छेद, म्हणजे त्या ठिकाणी अॅनिहिलेशन ऑफ कास्ट। हा एक महत्त्वाचा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित नंतरच्या काळामध्ये केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। तर खूप महत्त्वाचा हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या। याचबरोबर संघ राज्य विरुद्ध स्वातंत्र्य, फेडरेशन वर्सेस फ्रीडम हा एक महत्त्वाचा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी राहिलेला आहे असं एकंदरीत दिसतं। नाव नीट लक्षात घ्या, संघ राज्य विरुद्ध स्वातंत्र्य, फेडरेशन वर्सेस फ्रीडम हा एक ग्रंथ बाबासाहेबांचा या ठिकाणी राहिला। आता हा ग्रंथ कधी लिहिलेला आहे, काय नेमकं आहे तर ते थोडंसं आपण इथं पाहूया। बघा, पुण्यामध्ये गोखले इन्स्टिट्यूट आहे, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स या नावाची गोखले इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये या ठिकाणी आहे, भांडारकर रोडला। तर तिथं बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण आयोजित करण्यात आलं होतं आणि हे भाषण 29 जानेवारी सन 1939 या ठिकाणी होता। तर लक्षात घ्या, 29 जानेवारी सन 1939 ला पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं एक भाषण आयोजित करण्यात आलं होतं। तर त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हे विचार मांडले, ते विचार पुढे जाऊन ग्रंथ रूपामध्ये या ठिकाणी प्रकाशित झाले, ज्याचं नाव आहे संघ राज्य विरुद्ध स्वातंत्र्य, फेडरेशन वर्सेस फ्रीडम हा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या। पुढे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांचा एक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ या ठिकाणी मांडला जातो, ज्या ग्रंथाचं नाव आहे पाकिस्तान अथवा भारताची फाळणी। पाकिस्तान अथवा भारताची फाळणी म्हणजेच पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया, ज्यालाच पुढे जाऊन थॉट ऑन पाकिस्तान या नावानं पण संबोधलं गेलेलं आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसतं। लक्षात घ्या, पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया या नावाचा हा जो ग्रंथ आहे हा 1940 चा ग्रंथ या ठिकाणी मांडला जातो, हे लक्षात घ्या। डिसेंबर 1940 चा हा ग्रंथ आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल। आता बघा, 1940 चं जर दशक आपण पाहिलं तर ते भारतातील सांप्रदायिकवादी दशक या ठिकाणी मानलं जातं, कारण या कालखंडामध्ये पाहायला असं भेटतं की लाहोर अधिवेशनामध्ये मुस्लिम लीगनं खास करून बॅरिस्टर जिना यांनी 2 नेशन थेरी या ठिकाणी मांडली आणि या 2 नेशन थेरीच्या माध्यमातून भारतीय मुस्लिमांना जर का सुरक्षित ठेवायचं असेल तर भारतातनं मुस्लिमांचं एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण झालं पाहिजे, या प्रकारचा 2 नेशन थेरीचा विचार बॅरिस्टर जिनानं इथे या ठिकाणी मांडल्याचं दिसतं। याला काउंटर पाहायला असं भेटतं हिंदू महासभा आणि RSS यांच्या माध्यमातून या ठिकाणी भूमिका घेतली गेली।
त्यावेळेस गोळवणकर नावाचे हिंदू महासभा आणि RSSशी कनेक्ट असणारे एक सरसंघचालक या ठिकाणी होते, ज्यांनी या ठिकाणी वी नावाचं एक पॅम्पलेट लिहिलं आणि ज्या पॅम्पलेटमध्ये त्यांनी या प्रकारे टू नेशन थेअरी जी आहे तर त्या टू नेशन थेअरीबद्दल या ठिकाणी विस्तृतपणे या ठिकाणी चर्चा केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात भारतात सांप्रदायिक वातावरण निर्माण झालं, सांप्रदायिक दंगली या ठिकाणी निर्माण झाले आणि भारत पाकिस्तानच्या फाळणीचा मुद्दा 1940च्या काळामध्ये प्रभावीपणे या ठिकाणी मांडण्यात आला। त्याच वेळेस बाबासाहेब आंबेडकर या प्रकारचा ग्रंथ या ठिकाणी लिहितात, ज्या ग्रंथाचं नाव आहे पाकिस्तान अथवा भारताची फाळणी, ज्यालाच आपण थॉट ऑन पाकिस्तान या नावानं पण या ठिकाणी संबोधू शकतो, हे या ठिकाणी लक्षात घ्या। तर या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय मुस्लिमांबद्दल काही महत्त्वाच्या बाबी, काही महत्त्वाची टिपणे या ठिकाणी लिहिली आहेत, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। ज्यामध्ये ते असं या ठिकाणी म्हणतात की भारतीय मुस्लिम जरी पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी करत असले तरी देखील त्यांना भविष्यामध्ये या ठिकाणी लक्षात येईल की स्वतंत्र राष्ट्राच्या निर्मितीमध्ये त्यांचं हित दडलं नव्हतं, तर त्यांचं खरं हित हे अखंड भारताच्या निर्मितीतच आहे। या प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी या आपल्या ग्रंथामध्ये या ठिकाणी मांडलेली आहे असं एकंदर दिसतं आणि पुढे ते असं म्हणतात की भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी या पाकिस्तानच्या निर्मितीचं समर्थन देखील ते बाबासाहेब आंबेडकर इथे या ठिकाणी करतात। म्हणजे एका बाजूला भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पाकिस्तानच्या निर्मितीचा ते पुरस्कार करतात, तर दुसऱ्या बाजूला भारतीय मुस्लिमांना हे पण सांगतात की स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीत तुमचं जेवढं हित नाही तेवढं जास्त हित या ठिकाणी अखंड भारताच्या निर्मितीमध्ये आहे। हा महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या। याच नंतर पुढे बाबासाहेब आंबेडकरांचा एक प्रसिद्ध ग्रंथ या ठिकाणी आहे, ज्या ग्रंथाचं नाव आहे रानडे, गांधी आणि त्याचबरोबर जिना। रानडे, गांधी अँड जिना या नावाचा एक महत्त्वाचा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी आहे। वास्तविकता हे पण एक भाषण आहे, मात्र बाबासाहेबांचं हे भाषण ग्रंथाच्या स्वरूपामध्ये पुढे जाऊन प्रकाशित झालेलं आहे असं एकंदरीत दिसून येतं। डेट लक्षात घ्या, 18 जानेवारी सन 1942। 18 जानेवारी सन 1942 महादेव गोविंद रानडे यांची जयंती होती आणि ही जयंती 101वी जयंती या ठिकाणी होती। लक्षात घ्या, 18 जानेवारी सन 1942ला न्यायमूर्ती रानडे जे आहेत तर त्या न्यायमूर्ती रानडेंची 101वी या ठिकाणी जयंती आहे आणि ही जी जयंती आहे ही भारत सेवक समाजच्या वतीने या ठिकाणी आयोजित केली होती। आता तुम्हाला लक्षात येईल की भारत सेवक समाज कोणी स्थापन केलं, काय होतं, तर लक्षात घ्या गोपाळकृष्ण गोखले जे आहेत, या गोपाळकृष्ण गोखले यांनी सर्वंट ऑफ इंडिया म्हणजे भारत सेवक समाज 1905ला स्थापन केलं होतं। गोपाळकृष्ण गोखले यांच्यावर मोठा प्रभाव राहिलेला आहे न्यायमूर्ती रानडे यांचा आणि या संदर्भामध्ये भारत सेवक समाज जे आहे या भारत सेवक समाजानं न्यायमूर्ती रानडे यांची 101वी जयंती आयोजित केली, ती पुण्यातल्या गोखले मेमोरियल सभागृहामध्ये। गोखले मेमोरियल सभागृहामध्ये या प्रकारचं बाबासाहेब आंबेडकरांचं एक व्याख्यान आयोजित केलं न्यायमूर्ती रानडेंच्या जयंतीनिमित्त। तर तेच व्याख्यान जे आहे त्या व्याख्यान जे आहे तर त्याच व्याख्यानाचं नाव या ठिकाणी रानडे, गांधी आणि जिना असं या ठिकाणी आहे आणि इथं बाबासाहेब आंबेडकर की न्यायमूर्ती रानडेंची स्तुतिस्तुमन या ठिकाणी उधळत आहेत आणि या देशामध्ये गांधी आणि जिना यांच्या दरम्यान जे काय पॉलिटिक्स या ठिकाणी आहे त्याचा या ठिकाणी ते नकारतायत आणि न्यायमूर्ती रानडे जे आहेत त्यांच्याही महती ते इथं या ठिकाणी समजावून सांगतायत असं एकंदर दिसतं। तर बाबासाहेब आंबेडकरांचं पुण्यातल्या गोखले मेमोरियल सभागृहामध्ये न्यायमूर्ती रानडेंच्या जयंतीनिमित्त जे भाषण होतं तेच पुढे जाऊन ग्रंथाच्या स्वरूपामध्ये आलं, ज्या ग्रंथाचं नाव आहे रानडे, गांधी आणि जिना। हा मुद्दा या ठिकाणी लक्षात असू द्या। पुढे आपल्याला पाहायला भेटल एक महत्त्वाचा ग्रंथ या ठिकाणी आहे गांधी आणि अस्पृश्यांची मुक्ती, मिस्टर गांधी अँड द इमॅन्सिपेशन ऑफ अनटचेबल्स। या प्रकारचा हा ग्रंथ हा खूप महत्त्वाचा ग्रंथ या ठिकाणी मानला जातो। बाबासाहेब आंबेडकरांनी 1942 मध्ये, लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांनी 1942 मध्ये हा जो प्रबंध आहे हा इन्स्टिट्यूट ऑफ पॅसिफिक रिलेशन्स या संस्थेकडे पाठवला होता। हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। 1942ला हिंदुस्थानातील अस्पृश्यांसंबंधी जे विचार जे आहे हे प्रदर्शित करण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ पॅसिफिक रिलेशन या संस्थेकडे बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी हा विचार आपलं मत या ठिकाणी पाठवलेलं होतं अस्पृश्यांच्या संदर्भामध्ये आणि तोच ग्रंथ पुढे जाऊन या ठिकाणी 1943ला
पुस्तक रूपामध्ये या ठिकाणी प्रकाशित झाला, ज्याचं नाव या ठिकाणी आहे गांधी आणि अस्पृश्यांची मुक्ती, गांधी अँड द इमॅन्सिपेशन ऑफ द अनटचेबल्स. हा खूप महत्वाचा ग्रंथ, लक्षात असू द्या, इन्स्टिट्यूट ऑफ पॅसिफिक रिलेशन या संस्थेकडे पाठवला आणि त्याचं मग इथे या ठिकाणी 1943ला पुस्तका रूपामध्ये या ठिकाणी हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. याच नंतर खूप महत्वाचा ग्रंथ आहे बाबासाहेब आंबेडकरांचा, ज्याचं नाव आहे काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांचे काय केले, व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल. हा एक महत्वाचा ग्रंथ जो आहे, जो जून 1945 साली या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, काँग्रेस आणि गांधी यांचा अस्पृश्यांप्रती काय नेमका दृष्टिकोन राहिलेला आहे आणि अस्पृश्यांचं यांनी काय केलेलं आहे याबद्दल पूर्ण एक पॉलिटिकली ग्रंथ या ठिकाणी मांडला जाऊ शकतो. हा काँग्रेसचा आणि त्याचबरोबर गांधींचं अस्पृश्यांबाबत काय नेमका दृष्टिकोन राहिलेला आहे आणि त्यांनी कशा पद्धतीने अस्पृश्यांची फसवणूक केली याबद्दल डिटेल्सपणे चर्चा बाबासाहेब आंबेडकरांनी इथे या ठिकाणी केलेली आहे. मग या ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी गांधींच्या काळामध्ये जे टिळक स्वराज्य फंड स्थापन करण्यात आला आणि या टिळक स्वराज्य फंडासाठी अस्पृश्यांसाठी जो काही वेगळा कोटा दिला, वास्तविकता बाबासाहेब म्हणतात की अस्पृश्यता निर्मूलनासाठी जे पैसे तुम्ही या ठिकाणी खर्च करण्याचं नियोजन केलं होतं, वास्तविक ते अस्पृश्यांसाठी खर्च केलेच नाही, ते तुम्ही तुमच्या रचनात्मक कार्यक्रमासाठी तो जो खर्च आहे तो वळवला. या प्रकारच्या बऱ्याचशा टीका बाबासाहेब आंबेडकरांनी इथं केला. विशेष म्हणजे गोलमेज परिषदेचा वृत्तांत जसाचा तसा बाबासाहेब आंबेडकरांनी इथे या ठिकाणी या ग्रंथामध्ये मांडलेला आहे आणि ज्यामध्ये ते बाबासाहेब आंबेडकर असं स्पष्टपणे या ठिकाणी म्हणतात की लंडनवरनं मी या ठिकाणी एक रसरशीत फळ माझ्या समाजासाठी आणलं होतं, मात्र गांधी आणि काँग्रेसनी तो सारा रस या ठिकाणी चोखला, त्या फळाचा सारा रस या ठिकाणी चोखला आणि त्याची जी काही छिलट आहे, त्याची जो काही चोथा आहे तो माझ्यावर फेकून या ठिकाणी मारला. या प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी या पुणे कराराच्या संदर्भामध्ये इथे याच ग्रंथामध्ये मांडल्याचं एकंदर दिसतं. आणि गोलमेज परिषदेमध्ये कशा पद्धतीनं महात्मा गांधी जे आहेत हे कपट कारस्थान करून अस्पृश्यांच्या हक्क अधिकाराच्या विरोधात लढलेले आहेत. जसं की आपण पाहू शकतो की त्या काळामध्ये स्वतंत्र मतदारसंघ अस्पृश्यांना मिळावा अशी मागणी बाबासाहेबांची होती, तर राखीव मतदारसंघ अस्पृश्यांना द्या किंवा स्वतंत्र मतदारसंघ नको, या प्रकारची भूमिका महात्मा गांधींची या ठिकाणी राहिलेली आहे. आणि त्या काळामध्ये बाबासाहेब या ग्रंथामध्ये लिहित आहेत की गांधींना मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ मिळतोय त्याचं टेन्शन नव्हतं, ख्रिश्चनांना, त्याचबरोबर महिलांना, व्यापाऱ्यांना, भांडवलदारांना स्वतंत्र मतदारसंघ दिला जातोय, त्यामुळे गांधींना प्रॉब्लेम नव्हता. गांधींना मुख्य प्रॉब्लेम हा अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या संदर्भामध्ये होता. आणि म्हणून मग बाबासाहेब आंबेडकर इथं म्हणतात की गांधी कशा पद्धतीनं रात्रीच्या वेळेस मुस्लिमांकडे कुराण घेऊन गेलेले आहेत, ख्रिश्चनांकडे बायबल घेऊन गेलेले आहेत आणि विविध धर्माच्या लोकांकडे त्यांचा धर्मग्रंथ घेऊन गेलेत आणि त्यांना शपथ घ्यायला सांगितलेली आहे की अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळू नये यासाठी तुम्ही गोलमेज परिषदेमध्ये या ठिकाणीच मांडा, आपलं मत या ठिकाणी मांडा. तर हा सगळा वृत्तांत बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांचं काय केलं, व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल या ग्रंथात दिलेला आहे. खूप महत्वाचा ग्रंथ हा इथे या ठिकाणी पाहायला भेटेल, जो 1945ला प्रकाशित झालेला आहे. खूप महत्वाचा ग्रंथ या ठिकाणी आहे. शूद्रपूर्वी कोण होते, लक्षात घ्या, हा तर खूपच महत्वाचा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांचा शोध निबंध म्हणू शकतो आपण याला. तर या प्रकारचा शूद्रपूर्वी कोण होते, हु वेर द शूद्राज, हाऊ दे कम टू बी फोर्थ वर्णा सोसायटी, या नावाचा हा ग्रंथ आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे शूद्रपूर्वी कोण होते आणि ते कशा पद्धतीने चौथ्या वर्णामध्ये किंवा चौथा वर्ण ते या ठिकाणी बनले, या प्रकारची मीमांसा बाबासाहेब आंबेडकरांनी इथे या ठिकाणी केलेली आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे काय की बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ त्यांचे जे काही गुरु आहेत महात्मा ज्योतिराव फुले, तर या महात्मा ज्योतिराव फुल्यांना हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी समर्पित केलेला आहे. हा खूप महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की मॅक्स मुलरनं मांडलेला जो आर्य सिद्धांत आहे, लक्षात घ्या, मॅक्स मुलरनं मांडलेला आर्य सिद्धांत आणि हा आर्य सिद्धांत नंतरच्या काळामध्ये त्या काळातील भारतातील उच्चवर्णीय राजकीय पुढाऱ्यांनी जो स्वीकारला, तर त्याबद्दल बाबासाहेब आंबेडकर इथे या ठिकाणी स्पष्टपणे या ठिकाणी मांडताना एकंदरीत दिसून येतं. हा जो आर्य सिद्धांत आहे, हा आर्य सिद्धांत
बाबासाहेब आंबेडकर नाकारतायत आणि त्यांचं स्पष्ट असं या ठिकाणी म्हणणं राहिलं की आर्य सिद्धांत जो आहे हा या ठिकाणी चुकीच्या तत्वावर या ठिकाणी उभा आहे। कारण आजच्या या काळामध्ये तुम्ही कोणाला आर्य आणि कोणाला अनार्य असं संबोधू शकत नाही, कारण रक्ताची सरमिसळ रक्ताची भेसळ सर्वच समाजामध्ये झालेली आहे, म्हणून तुम्ही अमुकाला आर्य आणि अमुकाला अनार्य म्हणून संबोधू शकत नाही। या प्रकारची भूमिका ते मांडताना एकंदरीत दिसून येतात। लक्षात घ्या ते पुढे काय म्हणतात बघा की शूद्र जे आहेत हे शूद्र हे पूर्वी क्षत्रिय वर्णाचे होते, या प्रकारची ते भूमिका इथे या ठिकाणी मांडतायत असं एकंदरीत दिसून येतात। ते असं म्हणतात की शूद्र हे पूर्वी क्षत्रिय वर्णाचे होते। वैदिक काळामध्ये 3च वर्ण अस्तित्वात त्या ठिकाणी होती आणि त्यामध्ये एक वर्ण होता योद्धा म्हणजे क्षत्रिय वर्णातला, एक होता पुरोहितांचा आणि एक होता सामान्य माणसांचा, सर्वसामान्यांचा। म्हणजेच इथे ते म्हणतायत की 4 वर्ण अस्तित्वात नव्हते, तर हा जो शूद्र वर्ण होता हा पूर्वी क्षत्रिय होता आणि ज्या क्षत्रियांनी आर्यांना कठोरपणे विरोध केला, त्यांच्या धार्मिक व्यवस्थेला ठिकाणी विरोध केला, जे शेवटपर्यंत आर्यांच्या विरोधामध्ये लढत राहिले, त्या वर्णांना त्या क्षत्रियांना नंतर त्यांच्याकडचे सगळे अधिकार काढून घेतले। तलवारबाजी करण्याचं, शस्त्र चालवण्याचे अधिकार, शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम या काळामध्ये करण्यात आलं आणि हा क्षत्रियातला एक वर्ण जो आहे हा पुढे जाऊन या ठिकाणी शूद्र म्हणून बनलेला आहे। या प्रकारची समीक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी इथे या ठिकाणी केल्याचं दिसून येतं। ते असं म्हणतात की ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यामध्ये त्या काळामध्ये खूप मोठा संघर्ष या ठिकाणी सुरू होता। ब्राह्मण आणि क्षत्रिय स्वतःचं वर्चस्व वर्ण व्यवस्थेमध्ये टिकवण्यासाठी संघर्ष या ठिकाणी करत होता आणि या संघर्षामुळे क्षत्रियांमधील ज्या समाजानं आर्यांचे धार्मिक विधी या ठिकाणी नाकारले, त्यांच्याशी शेवटपर्यंत लढा या ठिकाणी उभारला, त्याच लोकांना पुढे जाऊन शूद्र वर्णामध्ये ढकलण्यात आलेला आहे। या प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकर इथे या ठिकाणी मांडतायत। हा खूप महत्वाचा ग्रंथ हू वेर द शूद्राज, शूद्रपूर्वी कोण होते, हा ग्रंथ इथे आपल्याला पाहायला भेटेल। तर हा बाबासाहेबांचा महत्वाचा ग्रंथ या ठिकाणी मांडला जातो। याचबरोबर लक्षात घ्या, जसं बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रपूर्वी कोण होते असा ग्रंथ लिहिला, तशाच प्रकारे अस्पृश्यांबद्दल पण बाबासाहेब या ठिकाणी लिहितात। अस्पृश्य कोण आणि ते अस्पृश्य कसे बनले, अस्पृश्य कोण आहेत आणि ते अस्पृश्य कसे बनले, हा एक ग्रंथ बाबासाहेबांचा महत्वाचा ग्रंथ मानला जातो। अनटचेबल्स, हू वेर दे अँड व्हाय दे बिकम अनटचेबल्स, अस्पृश्य हे कोण आहेत आणि ते अस्पृश्य कसे बनले, या प्रकारचा हा ग्रंथ खूप महत्वाचा ग्रंथ या ठिकाणी मानला जातो। आणि लक्षात घ्या, हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी संत रविदास जे आहे, संत चोखामेळा जे आहे, तर या अस्पृश्य समाजातील संतांना त्यांनी हा ग्रंथ या ठिकाणी अर्पण केलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। इथं दिलेलंच आहे बघा, सन 1948 रोजी, सन 1948 रोजी हा अत्यंत महत्वाचा ग्रंथ या ठिकाणी आहे आणि या ग्रंथात त्याने अस्पृश्यता भारतात कशी जन्माला आली याबद्दलची सविस्तरपणे विस्तृतपणे माहिती या ग्रंथामध्ये दिलेली आहे। अस्पृश्य कोण आणि ते अस्पृश्य कसे बनले या प्रकारचा हा ग्रंथ या ठिकाणी आहे। याचबरोबर भारतातील हिंदू स्त्रियांच्या स्थितीबद्दलची माहिती देणारा एक महत्वाचा ग्रंथ निबंध बाबासाहेब इथे या ठिकाणी लिहिताना दिसून येतात। हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती, द राईज अँड फॉल ऑफ हिंदू वुमन, या प्रकारचा ग्रंथ बाबासाहेबांचा अत्यंत महत्वाचा शोध निबंध या ठिकाणी मानला जातो। हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती हा खूप महत्वाचा ग्रंथ आहे, लक्षात असू द्या। आता बघा, हा जो ग्रंथ आहे हा जो विचार आहे बाबासाहेबांचा, तर हा एक निबंध होता आणि हा निबंध कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटीच्या नियतकालिकामध्ये हा निबंध बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेला होता, हे लक्षात घ्या। तर कलकत्त्याच्या महाबोधी सोसायटी जी आहे, तर त्या महाबोधी सोसायटीच्या नियतकालिकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हा निबंध जो आहे हा या ठिकाणी जून 1951 या ठिकाणी लिहिल्याचं एकंदर दिसतं। ज्या निबंधाचं नाव आहे हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती, द राईज अँड फॉल ऑफ हिंदू वुमन, हा खूप महत्वाचा पुढे जाऊन ग्रंथ या ठिकाणी मांडला 1951 तो या ठिकाणी प्रसिद्ध झाल्याचं एकंदर त्या ठिकाणी दिसून येतं। याचबरोबर लक्षात घ्या, इथं जर आपण पाहिलं तर राज्य, संस्थाने आणि अल्पसंख्याक, स्टेट मायनॉरिटीज, what are their rights and how to secure them in the Constitution Free India या नावाचा एक महत्वाचा ग्रंथ
बाबासाहेब आंबेडकर इथे या ठिकाणी लिहिताना एकंदरीत दिसतं, राज्य संस्थानं आणि अल्पसंख्याक, स्टेट अँड मायनॉरिटीज या नावानं हा ओळखला जातो, हे लक्षात घ्या. स्टेट अँड मायनॉरिटीज या नावानं हा महत्वाचा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकर देशाची संविधानाची निर्मिती झाल्यानंतर ते इथे या ठिकाणी लिहितात असं एकंदरीत दिसून येतं. यामध्ये काय म्हटलं बघा, राज्य आणि अल्पसंख्याक जाती यांचे हक्क अधिकार कोणते आहेत आणि ते स्वतंत्र भारताच्या संविधानामध्ये कसे समाविष्ट करून घेता येतील याची माहिती या ग्रंथाद्वारे बाबासाहेब आंबेडकर देताना एकंदरीत दिसून येतं. तर काय बघा, नीट समजून घ्या की राज्य आणि अल्पसंख्याक जाती यांचे हक्क कोणते आहेत आणि ते स्वतंत्र भारताच्या संविधानामध्ये ते कसे समाविष्ट करता येईल याबद्दलची माहिती देणारा स्टेट अँड मायनॉरिटीज, राज्य संस्थानं आणि अल्पसंख्याक या नावाचा हा ग्रंथ खूप महत्वाचा ग्रंथ या ठिकाणी मानला जातो, जो बाबासाहेबांनी इथं दिलेला आहे. पुढे बघा, महाराष्ट्र एक भाषिक प्रांत, महाराष्ट्र ॲज अ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स या नावाचा हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी आहे. आता बघा, महाराष्ट्र एक भाषिक प्रांत, आता आपल्या सर्वांना माहिती असेल की भारताचं जसं स्वतंत्र या ठिकाणी झाला तेव्हा भारताच्या राज्यांची पुनर्रचना करण्याचा विचार या ठिकाणी आला होता आणि तो विचार करण्यासाठी 1948ला दार कमिशनचं आयोजन या ठिकाणी झालं होतं. तर दार कमिशन इथे या ठिकाणी स्थापन झालेलं होतं. तर लक्षात घ्या, या दार कमिशनमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची देखील साक्ष इथे या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आता बघा, ती साक्ष बाबासाहेब आंबेडकरांची साक्ष इथे या ठिकाणी झाली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र एक भाषिक प्रांत म्हणजे मराठी बोलणाऱ्या लोकांचा एक भाषिक प्रांत असावा आणि तो महाराष्ट्र असावा या प्रकारची भूमिका घेतलेली आहे. आणि खास करून बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथामध्ये मुंबई जी आहे ही या ठिकाणी मराठी माणसांच्या घामानं तयार केलेली आहे. मराठी माणसांना, मराठी भाषिक लोकांना या मुंबईचा विकास केला आणि त्यामुळं मराठी भाषिक प्रांतातच मुंबई असली पाहिजे या प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथामध्ये या ठिकाणी मांडतायत असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. हा ग्रंथ जो आहे हा पुस्तक रूपामध्ये सन 1948ला या ठिकाणी प्रकाशित झाला आणि साहजिकच हा ग्रंथ मूळ या ठिकाणी इंग्रजीमध्ये होता. बाबासाहेबांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढी पण काय ग्रंथ रचना केली ती इंग्रजीमध्ये केली, लक्षात घ्या. आणि त्याचं नंतर मग स्थानिक भाषांमध्ये जसं की महाराष्ट्रात मराठीमध्ये तर त्या प्रकारचे भाषांतर या ठिकाणी झालेलं आहे. 1948ला महाराष्ट्र ॲज लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स या नावाचा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आणि तो ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांचे अत्यंत जवळचे या ठिकाणी सहकारी होते प्राध्यापक BC कांबळे. तर त्या प्राध्यापक BC कांबळे जे आहे तर त्या BC कांबळ्यांनी हा मग मराठीमध्ये त्याचं भाषांतर केलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. इथे बनलेल्या या ग्रंथाच्या आधारावर प्रांत रचना झाल्यास मराठी भाषिकांचा महाराष्ट्र असावा तसेच मुंबई महाराष्ट्रामध्ये समाविष्ट असावी या प्रकारचा विचार बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाच्या माध्यमातून इथं मांडतायत असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. पुढे जर आपण इथं पाहिलं तर हिंदू धर्मातील कोडे, रिडल्स इन हिंदुइझम, खूप महत्वाचा ग्रंथ इथे या ठिकाणी मांडला जातो, हा लक्षात घ्या. हिंदू धर्मातील कोडे, द रिडल्स इन हिंदुइझम. आपल्याला कदाचित माहिती असेल की जेव्हा हा ग्रंथ या ठिकाणी प्रकाशित झाला साधारणतः 1987ला हा ग्रंथ या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं जेव्हा या ठिकाणी प्रकाशित या ठिकाणी केला तेव्हा या ग्रंथावर खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वाद संवाद झाले, चर्चा विनिमय या ठिकाणी झाली आणि या ग्रंथावर नंतरच्या काळामध्ये बंदी देखील आणली. मात्र आंदोलन करणाऱ्या अनुयायांमुळे या ग्रंथावरची बंदी नंतर या ठिकाणी उठवण्यात देखील आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. तर खूप महत्वाचा ग्रंथ आहे द रिडल्स इन हिंदुइझम या नावाचा. हिंदू धर्मातील कोडे हा ग्रंथ या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. 1951 ते 1956 या काळात बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मामध्ये जे काही हिंदू धर्मचे जे काही तत्व आहे त्यालाच आव्हान देण्याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी करताना दिसून येतात. आणि इथं रिडल्स इन हिंदुइझम हा जो ग्रंथ आहे तर या ग्रंथाशी संबंधित या ठिकाणी राम कृष्ण यांचे गौड बंगाल या नावाचा पण एक चॅप्टर त्याच्यामध्ये या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या. रिडल्स इन हिंदुइझम मध्ये हिंदू धर्माचं कोड पण त्यांनी या ठिकाणी इथं सांगितलेलं आहे
आणि ते कसं बेसलेस या ठिकाणी आहे या प्रकारची भूमिका ते मांडतायत. याचबरोबर रामकृष्णाच्या संदर्भामध्ये देखील एक चॅप्टर इथे या ठिकाणी आहे, हा लक्षात घ्या. तर खूप महत्त्वाचा ग्रंथ या ठिकाणी मांडला जातो. 1951 ते 1956 या दरम्यान बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संशोधन केलं होतं तर त्या काळात तर त्यांनी या ठिकाणी या प्रकार नावाचा ग्रंथ या ठिकाणी लिहिला. इथं म्हटलेलं आहे की हा ग्रंथ बाबासाहेबांच्या हयातीत काही प्रकाशित या ठिकाणी झाला नाही, नंतरच्या काळामध्ये त्यांच्या निधनानंतर या ठिकाणी प्रकाशित झाला. हिंदू धर्मातील देवदेवतांचा चिकित्सक अभ्यास बाबासाहेब आंबेडकर इथे या ठिकाणी करतात व आपली प्रखर मतं इथे या ठिकाणी मांडतायत, हे या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वातला हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या, जो आपण प्रत्येकाने या ठिकाणी आपल्या मनामध्ये किंवा तो प्रत्येकाने आपल्या व्यक्तिमत्वामध्ये उतरवायला हवं. तो म्हणजे काय, बाबासाहेब आंबेडकर स्पष्ट वक्ते होते. आपली जी मतं आहेत ते मतं संशोधन करूनच या ठिकाणी मांडत होते आणि ते मतं मांडायला कोणालाही घाबरत नव्हते. त्यामुळे ते प्रखर आणि स्पष्ट वक्ता होते, हे लक्षात या ठिकाणी घ्या. तर त्यांची मतं ही प्रखर या ठिकाणी होती आणि या ग्रंथामध्ये ते हिंदू देवदेवतांची चिकित्सा या ठिकाणी करताना एकंदरच या ठिकाणी दिसून येतं, हे लक्षात घ्या. तर खूप प्रखर मतं त्यांनी आपल्या या ग्रंथामध्ये मांडलेली आहेत, हे लक्षात असू द्या. पुढे आपल्याला पाहायला भेटतं की भाषिक राज्यासंबंधी विचार हा एक महत्त्वाचा या ठिकाणी ग्रंथ या ठिकाणी आहे, जो पुढे जाऊन पुस्तक रूपामध्ये या ठिकाणी प्रकाशित झाला. तर वास्तविकता जर आपण पाहिलं द थॉट ऑन लिंग्विस्टिक स्टेट या नावाचा, तर भाषिक राज्यासंबंधी विचार त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भाषिक प्रांत रचनेच्या संदर्भात खूप मोठा गदारोळ होता. भारतामध्ये महाराष्ट्र एक त्यामध्ये आघाडी होतं. दक्षिणेकडे आंध्र प्रदेश, तामिळनाडू यांसारखे दक्षिणी स्टेट हे भाषिक प्रांत रचनेचे पुरस्कर्ते या ठिकाणी होते. आणि त्या काळामध्ये मग बाबासाहेब आंबेडकर थॉट ऑन लिंग्विस्टिक स्टेट या नावाचा म्हणजे भाषिक राज्यासंबंधी विचार हा एक महत्त्वाचा ग्रंथ लिहितात. लक्षात घ्या, औरंगाबाद ज्याचं आज आपण संभाजीनगर असं या ठिकाणी नाव बदललेलं आहे, तर संभाजीनगर त्या काळातलं औरंगाबाद. तर या औरंगाबादमधल्या नागसेन वनामध्ये बसून हा ग्रंथ 1950 रोजी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आपल्याला माहिती असेल की बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल एज्युकेशन सोसायटी या नावाची एक शैक्षणिक संस्था सुरू केली. ज्या शैक्षणिक संस्थेचे 2 कॉलेज त्यांनी या ठिकाणी उभे केले. त्यापैकी एक कॉलेज जे आहे ते मुंबईमध्ये या ठिकाणी आहे, ज्याचं नाव या ठिकाणी सिद्धार्थ कॉलेज आहे. आणि एक कॉलेज जे आहे हे आजच्या संभाजीनगर, आधीचं नाव होतं औरंगाबाद, तर त्या भागामध्ये मिलिंद कॉलेज या नावाचं या ठिकाणी हे कॉलेज या ठिकाणी आहे. आणि त्या मिलिंद कॉलेजमध्ये एक नागसेन नावाचं एक वन या ठिकाणी आहे. तर त्या नागसेन वनामध्ये बसून बाबासाहेब आंबेडकर जे लिखाण करतात तोच ग्रंथ पुढे जाऊन भाषिक राज्यासंबंधी विचार थॉट ऑन लिंग्विस्टिक स्टेट हा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. पुढे जर आपण इथं या ठिकाणी पाहिलं तर लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांनी 1955ला एक महत्त्वाचा ग्रंथ लिहिला, ज्याचं नाव या ठिकाणी आहे क्रांती आणि प्रतिक्रांती, रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन. क्रांती आणि प्रतिक्रांती म्हणजे रिव्होल्युशन आणि काउंटर रिव्होल्युशन हा एक महत्त्वाचा ग्रंथ या ठिकाणी आहे, जो ग्रंथ 1955ला बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण केलेला आहे असं एकंदरीत दिसतं. आता बघा, क्रांती आणि प्रतिक्रांती हा जो ग्रंथ आहे त्यामध्ये बाबासाहेब काय म्हणतायत, तर ते असं म्हणतात की प्राचीन काळामध्ये बौद्ध किंवा बौद्ध धर्म जो होता त्यांनी क्रांती केलेली होती आणि त्या क्रांतीच्या अपोज या ठिकाणी त्या काळातील वैदिक धर्मानं प्रतिक्रांती केलेली होती असं इथे या ठिकाणी म्हटलेलं आहे. बघा, इथं म्हटलेलं की प्राचीन काळामध्ये झालेल्या बौद्ध धर्माच्या उदयास क्रांती त्यांनी म्हटलेलं. बौद्ध धर्माचा जो उदय झाला, आता बौद्ध धर्माचा उदय हा इसवी सन पूर्व 6व्या शतकात झाला. तो होण्यामागचं कारण होतं त्या काळातील उत्तरवैदिक काळ. या उत्तरवैदिक काळामध्ये ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा झगडा सुरू झाला होता. या उत्तरवैदिक कालखंडामध्ये आपल्याला माहिती असेल की यज्ञविधीचं स्तोम मोठ्या प्रमाणात माजलं होतं, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्राण्यांची हिंसा या ठिकाणी केली जात होती. या उत्तरवैदिक कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा, कर्मकांड हे देखील मोठ्या प्रमाणात होतं. मनुष्याचं जीवन हे या ठिकाणी नरकामध्ये या ठिकाणी जसं की नरक यातना सहन करावे अशा प्रकारचं होतं. आणि त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर धर्म हा मनुष्यावर या ठिकाणी हावी झाला होता. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतामध्ये इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये त्या व्यवस्थेतनं बाहेर काढण्यासाठी सिद्धार्थ गौतम बुद्धांनी क्रांती केली आणि एक नवा धर्म भारतीयांना दिला, ज्याचंच नाव या ठिकाणी बौद्ध धर्म असं आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ही एक क्रांती होती. आता बघा, ब्राह्मण धर्मानं त्या विरुद्ध ज्या मार्गाचा अवलंब केला, ब्राह्मण धर्मानं त्या विरुद्ध ज्या मार्गाचा अवलंब केला
त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिक्रांती म्हटलेलं आहे. आता ब्राह्मण धर्म म्हणजे त्या काळातील वैदिक धर्म, हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर त्या काळातील वैदिक धर्मानं या बौद्ध धर्माच्या विरोधात ज्या मार्गाचा अवलंब या ठिकाणी अनुसरला त्याला त्यांनी प्रतिक्रांती म्हणलं. याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर काय, जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे बघा, सम्राट अशोक नावाचा एक राजा होऊन गेला ज्यानं बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्यानं सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या अवशेषावर 84,000 स्तूपांची रचना या भारतामध्ये या ठिकाणी केली. मौर्य राज्य डिक्लाइन झालं तर ते बाबासाहेब म्हणतात की ही एक क्रांती होती. आणि मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर पुष्यमित्र शुंग आला आणि या पुष्यमित्र शुंगानं काय केलं तर ते 84,000 स्तूप पाडण्याचं काम या ठिकाणी केलं. तर ती आहे प्रतिक्रांती. तर या प्रकारे बाबासाहेब आंबेडकर क्रांती प्रतिक्रांती अशा प्रकारची भूमिका घेतात. बौद्ध धर्मानं भारतात क्रांती आणली आणि त्या धर्माला समाप्त करण्यासाठी वैदिक धर्मानं प्रतिक्रांतीचा वापर या ठिकाणी केला, अशा प्रकारची भूमिका ते मांडतात. आणि पुढेही म्हणतात या प्रतिक्रांतीचा परिणाम काय आहे तर भारतात बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला, असं ते या ठिकाणी म्हणतात. प्रतिक्रांतीचा परिणाम काय तर भारतात बौद्ध धर्माचा ऱ्हास या ठिकाणी झालेला आहे, अशा प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकर इथे या ठिकाणी मांडतायत, असं एकंदरीत दिसून येतं. यानंतर आपल्याला पाहायला भेटतं बाबासाहेबांचा महत्वाचा ग्रंथ बौद्ध धर्म आणि साम्यवाद, बुद्धिझम अँड कम्युनिझम या प्रकारचा हा ग्रंथ आपल्याला या ठिकाणी दिसतात. आता बुद्धिझम अँड कम्युनिझम काय प्रकरण आहे ते थोडंसं आपण इथं समजून घेऊया. आता बघा 15 नोव्हेंबर सन 1956 15 नोव्हेंबर 1956 म्हणजे बाबासाहेब आंबेडकर, आपल्या सर्वांना माहिती आहे बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली 14 ऑक्टोबर 1956. या दीक्षा समारंभ झाल्यानंतर 15 नोव्हेंबर 1956 नेपाळची राजधानी आहे काठमांडू आणि त्या काठमांडूमध्ये वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली. वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली आणि त्या कॉन्फरन्समध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण केलं त्याचं नाव आहे बुद्धिझम अँड कम्युनिझम. कम्युनिझम म्हणजे बौद्ध धर्म आणि त्याचबरोबर या ठिकाणी साम्यवाद. आणि ते जे भाषण केलं तेच भाषण पुढे जाऊन या ठिकाणी बुद्ध की कार्ल मार्क्स या नावानं या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. हाच ग्रंथ पुढे जाऊन बुद्ध की कार्ल मार्क्स या नावानं प्रसिद्ध झाला. लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध की कार्ल मार्क्स या ग्रंथात किंवा या आपल्या बुद्धिझम अँड कम्युनिझम या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर ही भूमिका या ठिकाणी मांडतात की मार्क्सला देखील क्रांती हवी आहे आणि बुद्धांना देखील क्रांती हवी आहे. मात्र बुद्धाची क्रांती ही सोपी आहे, मार्क्सची क्रांती ही कठीण आहे. आणि विशेष म्हणजे मार्क्स जो आहे मार्क्स काय करतो तर मार्क्स या ठिकाणी मार्क्सला रक्तरंजित क्रांती या ठिकाणी हवी आहे. मात्र बुद्धांना रक्ताचा एक थेंबही न सांडता त्यांना क्रांती या ठिकाणी हवी आहे. त्यामुळे बाबासाहेब म्हणतात की जगाला मार्क्सची गरज नाही तर बुद्धाची गरज आहे, या प्रकारची भूमिका ते इथे या ठिकाणी सांगतात, असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आपल्याला माहिती आहे लोकशाहीची व्याख्या देखील बाबासाहेबांनी हीच केली की रक्ताचा एक थेंबही न सांडता सामाजिक आर्थिक परिवर्तन करणं, सामान्य माणसाच्या सामाजिक आर्थिक राजकीय जीवनात परिवर्तन घडवणं म्हणजेच लोकशाही आहे ना. बाबासाहेबांनी ही व्याख्या केलेली आहे काय की रक्तरंजित विरहित मार्गानं सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिवर्तन लोकांच्या जीवनात घडवून आणणं म्हणजेच लोकशाही, या प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीच्या संदर्भात इथे या ठिकाणी मांडतात. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतम बुद्धांना अभिप्रेत असणारी सामाजिक आर्थिक राजकीय क्रांती मांडण्याचा प्रयत्न केला, जी क्रांतीमध्ये रक्ताचा एकही थेंब सांडणार नाही, अशा प्रकारचा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धिझम अँड कम्युनिझम या ग्रंथाच्या माध्यमातून, बुद्ध की कार्ल मार्क्स या ग्रंथाच्या माध्यमातून मांडलेला आहे, असं एकंदरीत दिसून येतं. याच नंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातला सर्वात शेवटचा ग्रंथ जर कोणत्या ठिकाणी असेल तर तो आहे बुद्ध अँड हिज धम्म. तर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महत्वाचा ग्रंथ या ठिकाणी मानला जातो, बुद्ध आणि त्याचा धम्म, द बुद्ध अँड हिज धम्मा. आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी 21 वर्ष भारतामधल्या आणि भारताच्या बाहेरच्या विविध धर्माचा त्यांनी या ठिकाणी अध्ययन केलं आणि 21 वर्षाच्या अध्ययनानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्णय घेतला की आता आपण
बौद्ध धर्माचा स्वीकार करायचा आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे 1935ला नाशिकमधल्या येवला या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली होती। ते म्हणाले होते की मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही आणि 21 वर्षानंतर म्हणजे 1956ला बौद्ध धर्माचा त्यांनी या ठिकाणी स्वीकार केला। लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ धर्माचा स्वीकार करून बाबासाहेब इथं थांबले नाही, तर आपल्या अनुयायांना आपण कोणत्या धर्माचं अनुकरण करायचं आहे, कोणत्या बौद्ध धर्माचं अनुकरण करायचं आहे याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी ते या प्रकारे बुद्ध अँड हिज धम्मा या नावाचा ग्रंथ लिहित आहेत असं एकंदर दिसतं। जसं की बाबासाहेबांनी जेव्हा हे धर्मांतर घडवून आणलं तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना पत्रकारांनी प्रश्न विचारले देखील, तुम्ही कोणता बौद्ध धर्माचा पंथाला अनुसरणार, हीनयान करणार की महायान करणार की थिरियान करणार? तेव्हा बाबासाहेब म्हणले की माझा जो धर्म आहे हा नवयान या ठिकाणी असेल, तर नवयान या ठिकाणी असेल अशा प्रकारची भूमिका बाबासाहेब आंबेडकर इथे या ठिकाणी मांडतायत असं एकंदर या ठिकाणी पाहायला भेटतं। तर या प्रकारे बौद्ध अनुयायांना बौद्ध धर्माचं शिकवण मिळावी, त्यांना खरा शुद्ध बौद्ध धर्म समजावा या उद्देशानं त्यांनी बुद्ध आणि हिज धम्म हा ग्रंथ या ठिकाणी लिहिला। आणि विशेष म्हणजे लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीतला शेवटचा ग्रंथ या ठिकाणी होता हा। बाबासाहेब आंबेडकरांनी 5 डिसेंबर 1956ला 5 डिसेंबर 1956ला या ग्रंथाचं काम पूर्ण केलं, फुल स्टॉप दिला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटे 12:15 वाजता 12:15 बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीमध्ये या ठिकाणी निधन झालेलं आहे। म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या हाती असणारं मोठं काम बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि हिज धम्मा हा ग्रंथ लिहून पूर्णत्वाच्या या ठिकाणी केलं आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। या ग्रंथामध्ये गौतम बुद्ध आणि त्यांच्या धम्माबाबत सविस्तर माहिती बाबासाहेब आंबेडकर इथे या ठिकाणी देत आहेत असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। तर मित्रांनो, या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांच्या जीवित काळामध्ये त्यांनी जी पण काही ग्रंथ लिहिली त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली। थोडक्यामध्ये आता आपण पाहूया बाबासाहेब आंबेडकरांना ज्या पदव्या मिळाल्या होत्या त्यापैकी काही मानद पदव्या होत्या त्या कुठून कधी मिळाल्या त्याची पण माहिती आपण देऊया। त्यामध्ये 5 जून 1952ला बाबासाहेब आंबेडकरांकडे MA होतं, MA ची पदवी होती। MA ची पदवी त्यांनी खूप विषयांमध्ये घेतली, जसं की समाजशास्त्र, जसं की इतिहास आहे, जसं की अर्थशास्त्र आहे, पॉलिटिकल सायन्स आहे, मानववंशशास्त्र आहे। तर या सगळ्या विषयांमध्ये त्यांनी MA ची पदवी घेतली। त्यानंतर PhD केली, त्यानंतर MSc केली, MSc नंतर DSc केली, बार ॲट लॉ त्यांनी केलं, LLD या ठिकाणी केली। तर हे तर पदव्या बाबासाहेबांच्या राहिल्या। याचबरोबर काही मानद पदव्या या ठिकाणी मिळाल्या, त्यापैकी एक आहे ते म्हणजे LLD ची पदवी। तर LLD ची पदवी जी आहे ही बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठानं दिलेली आहे, ठीक आहे ना। तर LLD ही पदवी जी आहे ती बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठानं 5 जून 1952 या ठिकाणी दिलेली आहे। आणि याचबरोबर 12 जानेवारी सन 1953ला 12 जानेवारी सन 1953ला हैदराबाद विद्यापीठानं, लक्षात घ्या, तर हैदराबाद विद्यापीठानं बाबासाहेब आंबेडकरांना DLIT ही पदवी या ठिकाणी दिलेली आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसतं। या 2 मानद पदव्या LLD कोलंबिया विद्यापीठानं आणि त्याचबरोबर DLIT ही पदवी जी आहे ती या ठिकाणी बाबासाहेबांना या ठिकाणी मिळाली, ती हैदराबाद विद्यापीठाकडनं मिळालेली आहे। खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। यानंतर मग 1990 आता 1990 हे जे वर्ष होतं हे बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दीचं वर्ष या ठिकाणी होतं। आणि या जन्मशताब्दीच्या वर्षामध्ये भारत सरकार जो आहे तर त्या भारत सरकारनं या देशातील सर्वोच्च सन्मान बाबासाहेब आंबेडकरांना दिला, तो म्हणजे भारतरत्न। तर भारतरत्न ही मरणोत्तर पदवी ही बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी देण्यात आलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं। तर या प्रकारे मित्रांनो आज आपण हे एक महत्त्वाचं सेशन या ठिकाणी घेतलं। हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल अभिप्राय जरूर या ठिकाणी द्या। थांबूया, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।